नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या व्हिडिओमध्ये. इथं मी आता गरमागरम बेसन बनवायसाठी घेतलं. कढईमध्ये सगळ्यात पहिले तेल टाकलं, नंतर जिरे मोहरी तडतडवलं. आता कांदा टाकते. एक मीडियम साईजचा एक कांदा चिरून घेतला आहे. त्याला चांगलं परतून द्यायचं, कांद्याला लाल होऊ द्यायचं. आणि सोबतच मी बेसन पीठ आधीच कालवून एका बाउलमध्ये पाण्यामध्ये त्याचं हे तयार करून ठेवलं होतं मिश्रण आधीच. आता याच्यासोबतच मी कढीपत्ता टाकते. खूप सारा भरपूर कढीपत्ता टाकायचा, म्हणजे आपल्या बेसनाला चांगली चव येते. कढीपत्ता चांगला तळू द्यायचा. मग टाकायचं आपल्याला लसूण आणि कोथिंबीर आणि हिरवी मिरचीची पेस्ट. आवडधबडच कुटून घेतलं, म्हणजे एकदम मस्त चवदार लागतं ते. आणि पूर्ण बेसनामध्ये आपल्याला त्याची मधून टेस्ट लागते. बेसनाला तेल कमी नाही पडलं पाहिजे म्हणून अजून थोडंसं टाकलं. आता हळद टाकली आहे. चांगलं परत हलवून घेते. घरचंच लाल तिखट टाकले. तुम्ही स्किप पण करू शकता. मिरची तिखट असली, जास्त मिरच्या वापरल्यात लाल तिखट, तुम्ही स्किप करू शकता. आता आपला कांदा चांगला लाल भाजला आहे. याच्यात आता मी हे बाउलमध्ये तयार केलेलं बेसनचं पीठ सोडून देते. हे बेसन गॅसवर शिजताना जास्त घट्ट होऊन जातं, त्यामुळे याच्यामध्ये पटकन पाणी ॲड करायचं आपल्याला हवं तेवढं. नंतर बेसन शिजल्यावर एकदम घट्ट होतं, त्यासाठी मी आधीच इथं भरपूर पाणी ॲड केलं. चवीनुसार मीठ घालायचं आहे. ढवळून घ्यायचं सगळं मीठ, म्हणजे एका जागी जर पडलं तर खारट लागू शकतं. हळूहळू आपलं बेसन घट्ट होत जातं आहे. आता त्याच्या आतच त्याच्यामध्ये मी खूप सारी अशी हिरवी कोथिंबीर टाकली आहे. आणि हलवून घ्यायचं परत एकदा मिश्रणाला चांगलं. कमी गॅसवर शिजू द्यायचं, नाहीतर बेसन खाली बुडायला लागतंय. थोडं घट्ट होत आलं की याच्यावर एक झाकण ठेवून मस्त दणकून उकळी आणायची. आणि मधात जर गोळे होत असले बेसनामध्ये, शक्यतो असं पातळ बेसन जर आधी करून घेतलं तर गोळे होतच नाही त्याच्यामध्ये. तर आपण आधीच पातळ केल्यामुळं गोळं होतच नाही. तर आता हे शिजायला लागलं, याच्यावरती आपण झाकण ठेवून मस्त दणकून एक उकळी काढून घ्यायची. आणि आपलं मग गरमागरम बेसन आपण सर्व करायला तयार आहे. असं बेसन मग म्हटलं की याच्यासोबत ठेचा आणि लोणचं आणि हिरवी मिरचीचा मस्त ठेचा आणि भाकर, एकदम भारी आहार होतो. तर तुम्ही आता बघू शकता, खूप मस्त असं 5 ते 10 मिनटामध्ये हे बेसन अगदी दणदणून तयार झालं आहे. बाय बाय.